हमारी दरसगाह में जो ये उस्ताद होते हैं, हकीकत में यही तो कौम की बुनियाद होते हैं। सितारों से आगे बज़्म इमदादिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ यु'तीक रब्बुक फतर्दा। था मासूम कलिया मुस्कुराती थी हवाए खैर मकदम के तराने गुनगुनाती थी। अभी जिब्रील भी उतरे न थे काबे के मिंबर से कि इतने में सदा आई है अब्दुल्लाह के घर से। मुबारक हो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपल्या खेडची एक तालीमी दरसगाह या तालीमी इदारो जी की फक्त आपल्या पोऱ्यांसाठी आहे, तालिबातसाठी आहे। आणि ह्यो तालीमी इदारो अल्हम्दुलिल्लाह आपल्याच वर्षाचो सिल्वर जुबली इयर मनवते, म्हणजे 25 वर्षा ह्याला पुरी झाल्यात। आणि ह्या इदाऱ्याची जी कारकिर्दी आहे ती मोप म्हणजे काबिले तारीफ आहे, काबिले तहसीन आहे, का की एक आला मियारची तालीम आपल्या पोऱ्यांना दिली जाते ती ह्या आपल्या खेडच्या इदाऱ्यातनं। ह्या इदाऱ्याचं बानी आणि माझं उस्ताद मोहतरम ये आर.डी. खतीब साहब ह्या आपल्या जिंदगीच्या तकरीबन 70 वर्षा जास्ती उमरच्या मराहीशी गुजरतात आणि आपल्याला यकीन नाही येणार की ह्या त्यांच्या उमरच्या 70 वर्षातनं 50 वर्षा त्यांनी कौम व मिल्लतच्या खिदमतसाठी दिले ना। आणि त्याच्यातला ह्यो ज्या इदाऱ्याची त्यांनी जी बुनियाद टाकली ते आज त्याला 25 वर्षा झाल्या। हालिया आपण बघला आपल्या खेडच्या मीनाताई ठाकरे हल्ला ह्या इदाऱ्याच्या 25 वर्षाच्या सिल्वर जुबलीच्या जे अहम प्रोग्रामला नाना पाटेकर पण आले होतो। पण आज जो खबर आहे ती अशी की आज आपल्या ह्या MIB गर्ल्स स्कूल्स हाय आणि ज्युनियर कॉलेज आता आज पोरांच्या हौसला अफजाईचो जो है प्रोग्राम तय झालो। ह्यो प्रोग्राम जो होतो तो म्हणजे SSC आणि HSCतलान जी तालिबात नुमाया नंबरची कामयाब झाली त्यांची गुलपोशी केली गेली आणि त्यांना ट्रॉफीशी नवाजला गेला। म्हणजे ही एक त्यांची अशी हौसला अफजाई होती की ती एक यादगार लम्हात बनतील, न सिर्फ इदाऱ्यासाठी बल्कि त्या तालिबातसाठी। आणि ह्याची सुरुवात जी आहे ती माशाल्लाह ह्या सगळ्या प्रोग्रामची निजामत जी आहे ती सदब चिकटे केलेन आणि त्याच्या बाद तिलावत कलाम पाक झैनबनी पेश केलान आणि नाच जी होती ती अर्शीनने केलेन। तुम्ही आपल्या ह्या न्यूजच्या सुरुवातीला ऐकला असाल की आपल्या पोऱ्यो पण खच्च्या कारीच्या उन कमी नाही आहात माशाल्लाह। मग चाहे ती तिलावती कलाम पाक असो किंवा नाच शरीफ असो। आणि ह्या वक्तार खास तौरवर जी आपली हाजिरी दिले होते तर आपल्या म्हणजे खेड किंवा जिल्हा परिषद ह्याचं ऑफिसर एज्युकेशनल ऑफिसर संतोष भोसले साहेब होतं। आणि संतोष भोसले साहेबनी पण आपल्या मखसूस अंदाजला तालिबातची रहनुमाई केली। संघात स्कूलची प्रिन्सिपल साहेबा यांनी पण तालिबातची रहनुमाई करत तालीमची अहमियत काय आहे ती त्यांना सांगले। आणि ह्या वक्तार ह्या इदाऱ्याचं ज बानी माझा उस्ताद मोहतरम ये आर.डी. खतीब साहेबनी जेव्हा एक अशार पेश केले आणि त्याची आपल्या मखसूस अंदाजशी अगदी सहल लफ्जातलान
जी मानी सांगलेन ती वाकई न सिर्फ तालिबासाठी बल्कि आपल्या सगळ्यासाठी रहनुमाई करणारी हे तो शेर तुम्ही त्यांच्या यातल्यान पुरं ऐकाल. खास बात ही म्हणजे ह्या हौसला अफजाईच्या प्रोग्रामला सगळ्या तालिबांनी जोश खरूजच्या संघात हिस्सो घेतले आणि तेव्हा त्याचे ते असातिजा कराम होतं. वाकई बघण्यासारखं लम्हात होतं आणि न सिर्फ SSC HSC बल्कि दिगर ॲक्टिव्हिटीजला स्कूलच्या ज्या तालिबांनी हिस्सो घेतले होते त्यांना पण एजाजशी नवाजला गेला, त्यांची पण हौसला अफजाई केली गेली. आणि दुसरी अहम खास बात ही की नुमाया नंबरशी कामयाब झालेले तालिबातलान तर त्यांना गुलपोशी केली गेली, पण बाकी जितके पण तालिबात होती ज्यांनी SSC आणि HSC ची एक्झाम अटेंड केली आणि त्यातल्यान कामयाब झाले त्यांचं पण हौसला अफजाई केलं गेलं. आपल्या ह्या पसे मंजरला तुम्ही बघू शकता. तर पेश आहे आजचो ह्यो जो हौसला अफजाईचो प्रोग्राम जो है आपल्या MIB हाई स्कूल इन ज्युनियर कॉलेजचो जो की तालिबातचो इदारो है. पेश आहे ह्या वक्तारचो ह्यो अहम आणि खुसखुसी रिपोर्ट. Ahmed Kauchali sir, GS, Leader of Opposition, Mukhtar Surve sir, parents and my loving students. आज हम यहाँ जिस मकसद से जमा हुए हैं, आप तमाम लोग जानते हैं कि ये आपकी मेहनतों का नतीजा है. आज HSC और SSC के पास्ट स्टूडेंट्स जो है उनका फेलिसिटेशन है. आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी आनंदाची आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब यांचे मी आपल्या प्रशालेच्या वतीने स्वागत व हार्दिक अभिनंदनही करते. आपले प्रमुख नवनियुक्त गट शिक्षण अधिकारी आहेत. म्हणतात आपल्या ह्या शाळेचं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे पुस्तक प्रसिद्ध झालं. हे पुस्तक आजच माझं वाचून पूर्ण झालं, पण मी सतत ऐकत आलेली जी बाब होतो ती आज मला कळली. अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी. अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी. खरं सांगतो, स्पष्ट मला बोलायला आवडतं नेहमी. मला असं वाटलं होतं की अमल से जिंदगी बनती है मगर जहन्नम कैसी, जन्नत भी और जहन्नम भी. तर कुठलंही वाईट उगाच घडत नसतं, त्याच्यासाठी सुद्धा आपण सातत्याने प्रयत्न करतो. आणि त्या मुलीचं मला कौतुक करावं असं वाटतं. इंसान की कामयाबी और नाकामी का राज इसके अमल में छुपा है. अच्छे अमल से ज़िंदगी खुशियों से, सुकून और मोहब्बत से भर देते हैं, जबकि बुरे अमल दुख, परेशानी और गम ले आते हैं. इसीलिए कहा गया है कि अमल से ज़िंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी. अगर हम नेकियां करें, सच बोले, अगर हम नेकियां करें, सच बोले, वालिदैन और असातिज़ा की इज्जत करे, दूसरों की मदद करे और अपनी जिम्मेदारियां पूरी करे, तो हमारी ज़िंदगी एक जन्नत की तरह हो जाती है. ऐसे लोग सबके दिलों में जगह बना लेते हैं और दुनिया और आखिरत में कामयाब होते हैं. लेकिन
लेकिन अगर हम झूठ बोले, लड़ाई झगड़ा करें, वक्त ज़ाया करें या बुरे रास्ते इख्तियार करें तो यही ज़िंदगी जहन्नम की तरह बन जाती है। ऐसे इंसान के पास न सुकून रहता है और न इज्जत। तर नाजरीन, उम्मीद आहे आपल्याला आपल्या ह्या तालीमी इदाऱ्याचो पेश करदा रिपोर्ट निहायती पसंद येईल आणि अशा सगळ्या खबरसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलो कोकणी न्यूज चॅनल. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.